रव्याची खीर बनवूया. तूप घालूया. तर या ठिकाणी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. तर रवा काय करायचा, अगदी खमंग छान भाजू द्यायचा आहे आणि कच्चं नाही वाटलं पाहिजे, नाही तर खीर टेस्टी नाही बनणार. या ठिकाणी हे बघा रव्याचा कलर बदलला आहे, वाटतं का तुम्हाला? तर असा हा भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला कलरसुद्धा चेंज झालेला दिसत असेल रव्याचं. तर यात आपण आता हे 2 कप दूध घालणार आहोत. आणि हे हलवून घेणार आहोत आणि वाटल्यास आपण अजून दूध घालूया. हे बघा, हो ना, हे थिक होत चालले. तर कानोलीबरोबर खायला आपल्याला शिरा नाही बनवायचा आहे, तर खीर बनवायची. तर यात आपल्याला अजून दूध घालायला पाहिजे. 1 कप परत गरम दूध घालणार आहोत. हे गरम दूध घालायचं आहे, नंतर जर घालायचं असेल तर. यात आपण अर्धी वाटी साखर घालूया. तुम्ही किती गोड खातात त्याच्यानुसार घाला. तुम्ही जर कमी गोड घालत असाल तर कमी घाला, जास्त गोड खात असाल तर जास्त घाला. तर माझ्या घरात खूप गोड चालतं, तर आमच्या घरामध्ये खूप गोड खातात सगळेजण. आणि खीर आणि शिरा वगैरे म्हटलं की गोडच छान लागतं. या ठिकाणी फोडणीची कढई ठेवली. यात आपण 1 मोठा चमचा तूप घालूया. हे अक्रोड घालूया. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते घाला आवडीप्रमाणे. आणि हे पण मी 1/4 कप घेतले. आणि मनुके, किसमिस हे 1/4 कप. आणि ही चारोळी घेतली 1 मोठा चमचा. आणि हे आपण परतून घेऊया हलकंसं. तर हे असे फुगले की नाही लगेचच बंद करायचा गॅस. तर आपलं हे परतून झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आपण ड्रायफ्रूट्स यात घालणार आहोत खीरीमध्ये. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड, अगदी 1/4 टीस्पून अशी जायफळ पावडर घालायची, जास्त नाही घालायची. पाव चमचा मीठ घालायचे, म्हणजे खिरीला खूप छान टेस्ट येते. आणि हे आपण मिक्स करून घेऊया आता सगळं. काय सुगंध सुटलाय, वाव. तर ही खीर आपण अजून 1-2 मिनिटासाठी उकळू देऊ, म्हणजे काय ड्रायफ्रूट्स आपण घातले त्याचा स्वाद अजून खिरीमध्ये छान उतरेल. आणि काय उकळत जरी ठेवली ना तर अधूनमधून असं हलवायचं, नाही तर काय होऊ शकतं, खाली डागण्याची शक्यता असू शकते. हे तर माझं नॉनस्टिकचं भांडं आहे, पण तुमचं ॲल्युमिनियमचं स्टीलचं असेल तर ताबडतोब खाली चिकटण्याची शक्यता असते. तर नेहमी हलवत राहायचं आहे असं. तर ही टिप तुम्ही लक्षात ठेवायची आहे, कारण एकदा जर भांड्याला डागलं तर तो जळकट स्वाद तुमच्या खिरीमध्ये उतरणार आणि तुमची पूर्ण मेहनत खीर करण्याची वाया जाणार, हो की नाही? तर या ठिकाणी 2 मिनिटं झाली आहेत. छानपैकी आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. खूप
खूपच छान वास सुटलाय. वाव. या ठिकाणी आपली ही अगदी स्वादिष्ट अशी खीर बनवून तयार झालेली आहे. खूपच छान सुगंध.